नमस्कार, सुप्रभात. मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 मराठी आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भातली महत्त्वाची बातमी. महाराष्ट्र केसरी स्पर्धा जी काल रंगली त्यामध्ये कुस्ती स्पर्धेत गोंधळ झालेला आहे. शिवराज राक्षे यांना पंचाला चक्क लाथ मारल्याचं दिसलं. तर पंचांनी दिलेल्या निर्णयावर शिवराज राक्षेनं आक्षेप घेतला. माझे दोन्ही खांदे टेकलेले दाखवले तर मी पराभव मान्य करेन असं शिवराज राक्षेचं म्हणणं आहे. पुणे जिल्ह्याचा ट्रिपल केसरी होईल म्हणून माझ्यावर अन्याय केला असंही शिवराज राक्षेनं म्हटलंय. त्यामुळे पंचांकडून हा अन्याय झालाय, निर्णय मान्य नसल्याचं शिवराज राक्षेनं आक्रमक होत म्हटलं. ही दोन दृश्य आपण पाहतोय ज्यावेळी ही स्पर्धा सुरू होती आणि त्यावेळी पाठ टेकली नसल्याचं यावेळी शिवराज राक्षेनं म्हटलंय. पंचांच्या निर्णयावर शिवराज राक्षेनं आक्षेप घेतलाय. तर दुसऱ्या दृश्यामध्ये आपण पाहतोय दोन्ही खांदे टेकलेले दाखवा तरच मी पराभव मान्य करेन असं सुद्धा शिवराज राक्षेनं पंचांना म्हटलेलं आहे. आणि त्याच वेळी त्यांनी इथे कॉलर सुद्धा पंचांची पकडल्याचं आपण पाहू शकतो आणि त्यामुळेच मोठा गोंधळ काल झाला होता. प्रतिस्पर्ध्याचे जर दोन्ही खांदे जर टेकले तर कुस्ती दिली जाते आणि तुम्ही आम्हाला रिमो दाखवा, रिमोमध्ये जर माझे दोन्ही खांदे टेकले असेल तर मी हार मानायला तयार आहे. पंचांनी या ठिकाणी माझ्यावर अन्याय केलेला आहे आणि जर अन्याय माझ्यावर आज आला ना तर देव त्यांच्याकडे बघून घेईन 100%. ज्याच्या कर्माची फळं त्याला भेटणारच. कशामुळे अन्याय झाला असं वाटतं? कशामुळे? पुणे जिल्ह्याचा मी ट्रिपल महाराष्ट्र केसरी होईल म्हणून तर अन्याय झाला ना माझ्यावर. मग पंचांनी निर्णय घेतला. वर्षभर आम्ही मेहनत करतो. त्यांना काय त्यांचं माहिती की किती मेहनत करतोय किती नाही करतोय. पाणी करावं लागतं. आज ते घरचे आई वडील सगळे एकतरी पंचाचा पोरगा नीट आहे का? जर त्यांचे कर्म त्यांच्या पशी आहेत ना. जर तुम्ही जर खेळाडूवर अन्याय करत असता तर तुमच्या पोरांचं पण तसंच होणार ना.